हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर गाईज, आत्ता वाजले 10 आणि 10 वाजता उठलो आहे कारण की काल खूप लेट झालं. यायला कंटाळा वगैरे खूप आलेला, त्याच्यामुळे खूप लेट उठलो. आणि गाईज, ऊन पण बघू शकता किती कडक आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि आपली बाईक पण उन्हामध्ये आहे, बाईकला इथे सावलीमध्ये लावायचं आहे. आणि आपली कार पण उन्हामध्ये आहे, तिला पण लावायची आहे सावलीमध्ये. आतमध्ये बिछाना उचलायचा चालू आहे. आपली बुगी बिछाना उचलते, एवढा बिछाना एकटीने उचललेला आहे. ते मावशी भाजी करते, भेंडीची भाजी करते. आणि इकडे चपातीचं पीठ वगैरे मळून झालेलं आहे. सो आता थोड्या वेळाने नाश्ता करू. आणि काका बाहेर गेलेले, फिरायला आलेले आहेत. हा बिछाना आता काका बिछाना आत उचलून ठेवत आहेत. मला उचलून ठेवायचा होता, बट आता मी ब्लॉक करतो. आणि बुगी चटई उचलते. बाईक वगैरे आहे ती सावलीमध्ये लावूया पहिली. ही बाईक आहे आपली, बघू शकता. तर पहिलं तिला लॉक आहे ते चालू करू, त्याच्यानंतर बाईक लावूया. इथून स्ट्रेट जाऊन राईट मारलं तिकडे आपलं घर आहे. सो इथून आपली कार बसत नाही. सो इथे आपली कार लावलेली असते. आणि इथे आहे बुद्ध विहार, हे तुम्ही बघू शकता. योग्य भाई, कसा आहे? काय बोलतो भावा, कसा आहेस? काय विषय? कुठे गेलेला? मी बाहेर गेलेलो दुकानात. मी चाललोय भावा कार लावायला, जाऊ का? चालेल ना. तर काय विषय काय, इथे ऊन आहे त्याच्यामुळे आता तिकडे सावलीत लावतोय कार. आणि जेव्हा ऊन जातं तेव्हा मी इथे आणून लावतो, आपल्या इथे जवळच. हे बघू शकता. पूर्ण काल येताना गाडी खराब होती, थोडी पुसली आहे, बट तरी पण थोडी धूळ वगैरे त्याच्यावर आहे. आता जस्ट इथून जाऊया पुढे मंदिराच्या इकडे, कार लावायला जाऊया. सो पुढे इथे दिसतंय का तुम्हाला लिंबाचं झाड, तिकडे तिथे सावली आहे, तिकडे लावायला जाणार आहे. सो आता पहिलंच चला जाऊया. कोल्ड स्टार्ट करूया. आता आपली कार कोल्ड स्टार्ट झालेली आहे. सो आता चला सावलीमध्ये घेऊन जाऊ तिला. गिअर टाकलं, हँडब्रेक खाली, फुल स्टेअरिंग अँड गो टू छाव में. छोटी जागा आहे, बघू शकता इकडे पण आणि इकडे पण. सो चला. आपला भाऊ पण इथे बघू शकता, आपली पब्लिक पण तिकडे आहे. पप्पा पण काहीच घरी चाललेले आहेत. आता इथे आपली गाडी सावलीमध्ये लावूया. इकडे सावली आहे, तुम्ही बघू शकता, लिंबाच्या झाडाखाली. तर काही सगळे हसताय तिकडे मला, जाऊ द्या, काय विषय नाही, ब्लॉग शूट करतोय. आता इथे आपली गाडी सावलीमध्ये लावलेली आहे. सो आता काच वगैरे वर घेऊया. आपला भाऊ आलेला आहे गाईज. काय बोलतो भावा, कसा आहेस? एक नंबर ना भाऊ. मोबाईल कसा वाटला? 15 घेतलाय भावा. चांगलं आहे ना. गाडी पण नवीन आहे वाटतं. भावा नवीनच गाडी घेतली, का असं बोलतोय? गाडी बंद करूया. नंबर प्लेट आली नाही आली, तात्पुरते लावलेले. मोबाईल घेतला भावा ब्लॉग चालू करायलाच, नाहीतर मी एवढा महागातला कशाला घेतो. तर काय, जिथे आता आपली गाडी सावलीमध्ये लावलेली आहे. अरे ते मुंबईला लय बेकार हालत होते भावा, हे तू छोटीशी दाखवते पण मुंबईला लय बेकार होते. तर काय, आता इथे आपली गाडी लावलेली आहे सावलीमध्ये, हे बघू शकता. लिंबाच्या झाडाखाली सावली असते कंटिन्यू 4-5 वाजेपर्यंत. त्यानंतर आपली आता गाडी आहे ती खाली न्यायची नंतर. हे काय भावा, आपला इथे चिंग्यात आता बसलेला आहे. विषय आहे का भावा, आणला म्हणजे आणतोच आपण, जे करायचं ते करतोच, तुला माहित आहे. हे आज नाही गेला काम हो गेला नाही यार, बोल की आहे का? आणलेला असतो आहे का कसली. आणि आपला भाऊ आंघोळ करून नाही आला अजून. हे आंघोळ का नाही गेली तू? करायची कधी चिकना दिसतोय तरी पण तू. हो यार, व्हायरल झाला की, फेमस झाला की बाळू. हा बोल की भाऊ. हा एक नंबर. आता कसं बोल बोल.
सर्जीराव खरात हा जोरात जोरात जरा राहणार जयपूर. जोरात बोल जोरात. अरे तर ऐकी तर आता मोबाईल नव्हता म्हणून गप्प बसलो. आता मोबाईल आला येडा झाला. तळागाळात माणूस बनलेला माणसाच्या हृदयात खेळायला. या उन्हामुळे रोजगार नाही त्याच्यामुळे इथं बसल्या म्हणावं. तर गाईज आत्ता जस्ट आंघोळ वगैरे झाली, नाश्ता वगैरे झाला. आता चाललोय लग्नाला. आपल्या इथलंच एक लग्न आहे आणि इथे बघू शकता सगळ्या शेंगा वगैरे वाळत घातलेल्या आहेत, मिरच्या वगैरे. आणि इथे मावशी आणि मम्मी मिरच्या निवडत आहेत, चटणी करायची आहे त्याच्यामुळे. सो आता चला आपण जाऊया. खूप लेट झालं आहे. लग्न आहे 1:30 वाजता, आत्ता वाजलेत 1, अर्ध्या तासात पोचायचं आहे. सो आता हा माझा आउटफिट आहे, हा माझा लुक आहे. हे बघू शकता. तर आता चलूया. आपली बाईक घेऊन जाणार आहे. सो आता बाईकला थोडं पुसतो वगैरे. तर आता आपली बाईक घेऊन जाऊया. बाईकच्या खाली आपली म्याव झोपलेली आहे. तर गाईज आता सीन काय आहे, आपल्याकडे गॉगल आहे बट तो आत्ता कारमध्ये आहे. आता तो गॉगल कारमधून घ्यायचा आहे, चावी घेऊन तिकडे चाललो आहे. गाडीमध्ये गॉगल आहे बघू शकता, इथे ठेवलेलं आहे. सो आता घेऊया आणि जाऊया परत लॉक करून. लॉक वगैरे केलेली आहे. तुम्ही बघू शकता आपले 2 बीस्ट, एक इर्टिगा आणि एक शाईन. अजून एक गाईज आपल्याकडे बाईक आहे, एक SS आहे, एक शाईन आहे आणि एक इर्टिगा. 3 आहेत आपल्याकडे. लग्न वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आत्ता लग्नच लागले तेव्हा चाललो आहे लग्नाला. आपला भाव आणि मी. भावा काय आहे असं करतात का? तर आपली बाईक घेऊन चाललो आहे आपण. काय झालं? चला लवकर नाही चला आता गाईज लवकर पोहोचतो. बघू जेवून तरी येतो, फिरून येतो. तर खूप दिवस झाले मुंबईला गेलेलो, 8 दिवस झाले. त्यामुळे आज आलो आहे आणि आपल्या बाईकमध्ये नाही हवा, त्यामुळे आता हवा टाकतोय. किती आहे? 30 होती होय. किती 40 करताय ना? उन्हानं वाढते ना अजून? उन्हानं अजून हवा वाढते का आपली कमी होती? पाठीमागच्या 40 आणि ह्याच्यात 30 ना? पुढच्या टायरचा विषय काय झालाय काय माहिती. नवीनच टाकलाय, साईडनंच हवा जाते. म्हणजे इथनं ह्या साईडनं अशी आहे ना, इथनं तिथनं कुठंतरी. हां टायर काढून करायला लागेल. नाही ते केलं की त्यांनी टायर बिअर काढून परत बसवावं लागेल का? रिम घासून केमिकल लावायला लागतं ना. त्यांनी केलेलं की टायराची सगळी हवा काढली बरं आणि टायर असं दाबला, केमिकल लावलं आणि परत हे लावलं घासून बिसून. मग झालंच पाहिजे. यावं झालंच नाही तर आता काय बघू. तरी आता मारतोय, 10 दिवसाला हवा जाते. मग आता मारतोय ती हवा. आता हवा वगैरे मारलेली आहे. आता जाऊया. आता जस्ट चाललेलो कळंबीमध्ये आहे. तो सीन काय झालाय बघू शकता गाईज. ऑडी गाडी आहे, ऑडी. गरमीमुळे जळालेली आहे, बघू शकता काय हालत झाली आहे. खूप बेकार सीन झालेला आहे गाईज. उन्हामध्ये ना गाईज हळूहळू गाडी चालवत जावा आणि व्यवस्थित सर्व्हिसिंग वगैरे करत जावा. नाहीतर सीन काय होतो, अचानकमध्ये गाडी पेट घेते आणि असा सीन होतो. पोचलोय कराडमध्ये, इथून 3 किलोमीटर आहे पुढेच. हे बघू शकता, व्ह्यू बघू शकता. जस्ट पोचलोय. आपला भाऊ मेकअप करतोय आणि इथे आपली बाईक लावलेली आहे. आणि काही 2च मिनटं झाले आता जस्ट लग्न झालंय. आता आतमध्ये बघू काय सीन आहे काय नाही. जेवण करायचं आणि रिटर्न जायचं आता. आहे ना भावा, जेवण करून रिटर्न ना. चला आता आपली बाईक वगैरे लॉक केली का बघू ते मला. आणि काही सीन काय झालं, आपली बाईक ना सर्व्हिसिंग नाही गेली त्यामुळे ना खूप तापली आहे. सो आता बघू उद्या वगैरे सर्व्हिसिंग करता येईल. सो आता चला आतमध्ये जाऊन बघूया काय सीन आहे काय नाही. बाहेर काय करतोय? आत नाही गेला, जेवला का? मग इथं काय करतोय, काय चाललंय तुझं? हा लग्न झालं ना? ए अरे बिट्टू काय इकडे काय कशाला आलाय? लग्नाला होय? हा मी तर बाहेर. काय करताय तुम्ही? आता जस्ट लग्न झालेलं आहे. आम्ही लग्न झाल्यावर पोचलोय, बघू शकता. कधीपासून वेट करत होतो, आताशी जस्ट प्लेट आलेली आहे. भावा कधीपासून वेट करत होता? 5 मिनटं झाले ना. आत्ताची प्लेट आलेली आहे. सगळं झालंय. आता आम्ही डायरेक्ट इकडे जेवायला बसलेलो. काहीच आपला भाऊ आत्ता आलेला आहे. हे जेवला का? आत्ता आलोय, आत्ता जस्ट आलोय बाहेर. आणि ते गोळावाला आहे आपला भाऊ.
त्याकडून आता आपल्या भावाने गोळा घेणार आहे आपला भाऊ. घेतोय ना? तुझा संपला घे, तू डबल तुला घेतोय का काय भावा? फोटो काढायचे. फोटोला भावा आता मी ब्लॉग शूट करतोय भावा. फोटो थोड्या वेळात काढू आपण. ओके. तर आता काहीच कुठला कालाखट्टा नाही व्हय? टाका घे जरा जास्त टाका कालाखट्टा व्हायचं. 10 रुपये 5 रुपयाला काय कितीला 5 ला? तर काहीच आपल्या भावाने गोळा घेतलेला आहे. हे ऑनलाईन सेंड करतोय कसं काय? चेक द्या नाही काय भावा कधी आला तू? कधी काय विषय काय? एक नंबर ना. चेक द्यायचंय का? चेक द्यायचे. भावा चेक नको चालणार नाही त्याकडे आपण देईन. कॅन्सल. लग्न वगैरे झालेलं आहे, सगळी पब्लिक गेली आहे. आता आम्हीच राहिलेलो आहे, थोडे पब्लिक अजून नवरी वगैरे जेवायची आहे. ते सगळे जेवतील त्यानंतर आता ते येतील. आता आम्ही जस्ट चाललेलो आहे. आपला भाऊ इकडे हे जायचं का? एक गाईज आपला भाऊ येणार होता पण तो गेला. सो आता जाऊ दे, आम्ही दोघेच राहिलो. चला जाता गाडी आता स्टार्ट करू आणि जाऊया. पूर्ण असल्यामुळे ते थांबलेलं आहे. आता उसाचा रस पितं. पाठवलं का फोटो? ज्याला पाठवायचे होते त्याला. जस्ट घरी आलो आहे. सकाळी गेलेलो 12-1 वाजता. त्यानंतर आत्ता वाजले 6:15. आपली बाईक वगैरे इथे लावलेली आहे आणि आत्ता जस्ट आलेलो आहे. सो इथे बघू शकता पप्पा चहा वगैरे पितात. काय झालं? कपडे धुवून होय बर. बघू शकता. कुठनं आणलं? एवढं पिकलंय ती आईची जय. तर गाईज हे बघू शकता छोटे छोटे आंबे आहेत, खूप गोड लागतात. पप्पाने आणलेत. स्मेल पण खूप भारी येते गाईज. आता हे आंबे पण खाणार आहे. आता जस्ट आलोय घरी. आता फ्रेश वगैरे होतो मस्त पैकी आणि आंबे खातो. चहा वगैरे प्यायचं आहे. सो चला आता मोबाईल चार्जिंगला लावतो. सकाळी 80% केलेला, आता 100% करतो आणि आता 20% राहिलेलं आहे. सो चला आता पहिलं फ्रेश होऊया, मग नंतर आपण भेटूया. थोडं बाहेर गेलेलो आणि घरी आलो तर 5 मिनटं फक्त बसलो आणि लाईट गेलेली आहे. कशामुळे काय माहिती. आणि मी जरा बाहेर गेलेलो, तिथे जरा व्हॉलीबॉल खेळत होते. मी पण खेळलो गाईज व्हॉलीबॉल. तिथून आलो व्हॉलीबॉल वगैरे खेळून आणि आत्ता जस्ट लाईट गेलेली आहे. आता कधी येते काय माहिती. सगळा अंधार घरात झालेला आहे. अख्ख्या गावाची लाईट गेलेली आहे. पप्पा इथे बाहेर बसलेले आहेत. सो आता जेवणाचं चाललेलं आहे आतमध्ये. तुम्हाला दाखवतो आज काय काय बनतं आहे. सो आता तर काही इथे मासा तळायचं चालू आहे. कुठली आहे? चिलापी. तर काही चिलापी मासा तळायचं चालू आहे आणि इथे घेवड्याचं कालवण आहे आणि भाकरी वगैरे बनवलेलं आहे. सो आत्ता जेवण रेडी झालेलं आहे. त्यानंतर जेवणार आहे. आत्ता 9:30 वाजलेले आहे. आता जस्ट बाहेर आले मंदिराच्या इकडे. सो हे बघू शकता इथे लाईट आहे. हा एवढा प्रकाश आहे. आत्ता काही जयंती होती ना तेव्हा ही लाईट लावलेली आहे, त्यामुळे खूप प्रकाश आहे इथे, खूप उजेड आहे. आणि हे आपलं बुद्ध विहार आहे, ते आत्ता बंद आहे सध्या. आणि बुद्ध विहाराच्या इथेच आपण कार आपली पार्किंग करतो. बुद्ध विहाराची इथेच गायच इकडे बुद्ध विहार आहे आणि इथे आपली कार आपण पार्किंग करतो. पुढे लावायचं काही इश्यू नाही, बट इथे सेफ राहते. हे बघू शकता इथे लावलेली आहे. काय ह्या व्लॉगला करूया एंड. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय.